आप लोग के लिए कितना महत्वपूर्ण है? बहुत महत्वपूर्ण है। वहाँ माहौल क्या है ये बताइए। यहाँ अयोध्या में तो माहौल है, बम बम है, वहाँ माहौल क्या है ये बताइए। अच्छा हाँ, कैसा माहौल है उत्तर वहाँ दक्षिण में? दक्षिण बहुत डिफरेंस है। हाँ, इधर तो अभी द्वापर युग दिख रहा है आज। अच्छा, द्वापर जैसा लग रहा है। तो अब तो 500 साल बाद मंदिर भी बन गया है और 161 फीट का शिखर, उसपे 42 फीट का शिखर स्तंभ और 20 फीट का शिखर, वो जो शिखर पे झंडा रहेगा। तो कैसा आनंदित हो रहा नजर आ रहा कि नहीं? यहाँ से पहली बार आया था, उस टाइम पे पूरा नहीं हुआ था। हाँ। अभी पूरा हो गया, इसलिए हम देखने के लिए आया है। हाँ, तो आप लोग वहाँ का कुछ सुनाएंगे? वहाँ का कोई भजन, कोई गाना कुछ सब तो सुनाइए ना, कुछ सुनाइए। नहीं वो सुनाइए। कर्नाटक वालों का? नहीं चले। कोई कन्नड़ वन्नड़ कुछ आता है आप लोग को? चलिए कुछ और रंग दिखाते हैं। तो ये कलर्स है। जय श्री राम। जय श्री राम। खुश हैं? बहुत आनंद है। पंडा महाराज सब ठीक बा? जय सीताराम। नीक लगता? जय जय सीताराम। मजा आ रहा है? जय जय सीताराम। हर सवाल का जवाब है जय जय सीताराम। और इस तरफ देखिए मीडिया वालों का जमावड़ा, बहुत बड़ी संख्या में पुलिसकर्मियों की मौजूदगी और पब्लिक को रोका गया है क्योंकि प्रोटोकॉल का पालन करना है। लेकिन इस बीच लोगों का जो एक चीज खत्म नहीं हो रही है, वो लोगों का जोश और उत्साह है। और इसके बीच लोगों को कहां से आए हैं? एमपी से। मध्य प्रदेश से। आनंद आ रहा है? अरे बहुत आनंद आ रहा है, मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है। आज तो यहाँ पे योगी जी भी है, मोदी जी भी है, सब है, भगवान श्री राम भी है, भगवान सब है। आनंद आ रहा है महाराज? बहुत ही आनंद आ रहा है। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे जय श्रीराम। आज आसमंतात आवाज घुमतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त जय श्रीराम। या भाविकांच्या भावना आहेत, या राम भक्तांच्या भावना आहेत। आणि ही दोन खूप सुंदर दृश्य आज TV9 मराठीची स्क्रीन पाहिली तर हा स्क्रीनशॉट काढून ठेवावा असंच वाटतंय। कारण एकीकडे धर्मध्वजाच्या रोहणासाठी उपस्थित असलेले मान्यवर, त्यांची मोठी गर्दी, मोठा उत्साह, आनंदाचं वातावरण, आणि दुसरीकडे रामलल्लाची ही प्रसन्न अशी मूर्ती। ही दृश्य अयोध्येतली राम मंदिरातली। ज्या वेळेला या ठिकाणी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झालेली होती त्यावेळेला पहिल्या मजल्यावरचा राम दरबार त्या ठिकाणी स्थापित नव्हता आणि नाशिकमधून सुद्धा आजच्या या सगळ्या धार्मिक सोहळ्यासाठी म्हणून त्या ठिकाणी काही निमंत्रित असे गुरुजी, पंडित, ऋषी पोहोचलेले आहेत। काही साधू महंत सुद्धा नाशिकमधून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। आता राम दरबाराची स्थापना त्या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे आणि राम दरबारातच नवनिर्मित अशा या राम दरबारात पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी पूजा अर्चा केली। राम दरबार जेव्हा रामलल्लाची प्रतिष्ठापना झालेली होती तेव्हा पहिल्या मजल्यावरच्या या राम दरबाराचं काम पूर्ण झालं नव्हतं, मात्र आता ते पूर्ण झालंय आणि त्या ठिकाणी आज पंतप्रधानांनी पूजा अर्चा केली आहे। या दशकामधला स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या मंदिराकडे जरी पाहिलं जात असलं तरी या मंदिराच्या उभारणीसाठी आज देशाच्या कानाकोपऱ्यामधून प्रत्येक राज्यामधल्या एक वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कारागिरांचा या मंदिराच्या पायाभरणीमध्ये, उभारणीमध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे। जर आपण पाहिलं तर या मंदिर उभारणीसाठी राजस्थानपासून ते अक्षी दक्षिणेपासून उत्तरेपासून सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी जी स्पेशालिटी आहे त्या त्या ठिकाणच्या कारागिरांची मदत घेत, त्या त्या ठिकाणच्या कारागिरांचा अनुभव लक्षात घेत प्रत्येकानं आपला हातभार लावलेला आहे, तो म्हणजे राम मंदिर उभारणीसाठी। म्हणजे आता एक छोटंसं या ठिकाणी उदाहरण द्यायचं झालं तर आज धर्मध्वजारोहणासाठी जो घंटा निनाद केला जाणार आहे त्या घंटा सुद्धा अलीगडमधून बनवण्यात आलेल्या आहेत। अलीगड हे धातू उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणाहून तिथल्या कारागिरांनी म्हणजे अक्षरशः 1 इंचापासून 12 इंचांपर्यंतच्या घंटा बनवलेल्या आहेत। तर त्या कारागिरांनी बनवलेल्या आहे। म्हणजे इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं झालेलं आहे की अलीगडमधल्या कारागिरांनी बनवलेल्या धातूच्या वस्तू या मंदिरांमध्ये वापरल्या गेलेल्या आहेत आणि खास करून श्रीराम मंदिरासाठी वापरल्या गेलेल्या आहेत। या ज्या खास घंटा बनवण्यात आलेल्या आहेत त्या कास आणि पितळेच्या आहेत। त्याच्या मिश्रणातून पारंपरिक पद्धतीने बनवल्या गेल्या आहेत आणि छोट्यापासून मोठ्या घंटांवर देवी देवतांचं नक्षीकाम आहे ज्याला एक आध्यात्मिक स्पर्श दिला गेला आहे। तर किती उत्साह या सगळ्याच उपस्थितांमध्ये आहे आपण अनुभवतोय। खरं तर हे महत्त्वाचे टप्पे राम मंदिर निर्माणातले सगळ्यांनीच देशवासियांनी पाहिले, अनुभवले, त्याची नोंदही इतिहासात झाली। राम मंदिराची पायाभरणी पंतप्रधानांच्याच हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालेलं होतं। त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना
22 जानेवारीचा तो दिवस देशवासियांच्या स्मरणात कायमच इतिहासात नोंदला गेलेला तो दिवस आणि आज राम मंदिरावर जेव्हा धर्मध्वजारोहण त्या ठिकाणी होणार आहे तेव्हाचा हा दिवस आणि ते सगळं अनुभवण्यासाठी धर्मध्वजारोहणाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी काही निमंत्रित अयोध्येत उपस्थित आहेतच, मात्र ज्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी या सोहळ्यात सहभागी होता येणार नाहीये त्यांच्यासाठी टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही हा धर्मध्वजारोहणाचा सोहळा लाईव्ह पाहू शकताय। तिथली ही थेट दृश्य, तिथल्या उपस्थितांमध्ये किती उत्साह आहे ते या दृश्यांमध्ये आपल्याला पाहता येतंय, अनुभवता येतंय। श्रीराम आणि सीतेची ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहताय। अगदी शुभ्र पांढऱ्या दगडामध्ये कोरलेली त्यांच्या या मूर्ती उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीमध्ये बांधलेल्या शिखरावर आज धर्मध्वज फडकणार आहे। प्रभू श्रीराम यांच्याकडे पाहिल्यावर अतिशय प्रसन्न वाटतंय। प्रभू श्रीराम म्हणजे एक आध्यात्मिक विचार आहे, एक प्रेरणा आहे, आदर्श व्यक्ती, एकपत्नी असा त्यांचा उल्लेख होतो। कर्तव्य आणि जबाबदारी म्हणजे प्रभू श्रीराम, प्रेम आणि वचनबद्धता म्हणजे प्रभू श्रीराम, एक आदर्श राजा म्हणजे श्रीराम आणि धार्मिक म्हणजेच धर्म आणि नैतिकता म्हणजे श्रीराम। तर राम दरबाराचं पहिलं दृश्य आपण पाहिलं, कारण मागच्या वेळेला जेव्हा रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा झालेला होता त्यावेळेला हा राम दरबार त्याचं निर्मिती झालेली नव्हती आणि आज या राम दरबारात पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी पूजा अर्चा केलेली आहे। राम दरबाराचं ते दृश्य आपण आत्ताच काही वेळापूर्वी टीव्ही स्क्रीनवर पाहिलं। हे सगळे देशभरातनं विशेष निमंत्रित लोक आहेत, साधू महंत आहेत जे या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित आहेत। या सोहळ्याला ऐतिहासिक धार्मिक महत्त्व आहे, या दिवसाला सुद्धा धार्मिक असं महत्त्व आहे। तर राम मंदिराचं निर्माण झालं, त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना आणि आता हे राम मंदिराचं पूर्णपणे बांधकाम झालेलं आहे। राम मंदिर पूर्ण त्याची जी त्या ठिकाणची उर्वरित कामं होती तीही पूर्ण झालेली आहेत आणि एक प्रकारे आज संपूर्णपणे राम मंदिराचं लोकार्पण आणि त्यासोबतच ध्वजारोहणाचा हा सोहळा अनुभवतायत देशवासीय। श्रीराम यांनी जीवनामध्ये अनेक संकट आणि आव्हानं स्वीकारली, पण त्यांनी आपली कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कधीही सोडल्या नाहीत आणि त्यांच्या जीवनातून आपण हीच प्रेरणा घ्यावी की कर्तव्य आणि जबाबदारी ही कशा पद्धतीने पार पाडता येते। अत्यंत पवित्र असा दिवस असं शास्त्रात सांगितलंय की 8800 वर्षानंतर आज या शुद्ध पंचमी मंगळवारी या ठिकाणी येते आहे। सीता माता आणि प्रभू रामचंद्रांचा विवाह आजच्याच दिवशी झाला, त्यामुळे अत्यंत पवित्र अशा दिवशी आज अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्याचप्रमाणे सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते रामध्वज आज राममंदिरावरती प्राणप्रतिष्ठेत पूजन होऊन त्या ठिकाणी स्थानापन्न होतं। ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः आर्य लक्ष्य। तर ध्वजारोहण सोहळ्यापूर्वीचे हे धार्मिक विधी या ठिकाणी पार पाडले जात आहेत। आजचा दिवस हा खास ऐतिहासिक असा महत्त्व असलेला, आत्ताच आपण ऐकलं की आजच्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला भगवान राम आणि जानकी यांचं लग्न म्हणजेच विवाह सोहळा पार पडलेला होता आणि म्हणूनच आज तीच पंचमीची तारीख आणि याच दिवशी हा ध्वजारोहणाचा सोहळा अयोध्येत पार पडतोय। आज सकाळपासूनच अयोध्येमधील प्रत्येक क्षण हा लाखो भाविकांसाठी एक केवळ कार्यक्रम नाहीये, हा सोहळा नाहीये, तर रामनगरीच्या आत्म्याशी जोडलेला एक भावनिक उत्सव आहे। अभिजित मुहूर्त हा साधण्यात आला, ज्या मुहूर्तावर श्रीरामांचा जन्म झाला तोच हा मुहूर्त आहे। हा मुहूर्त दिवसाचा सर्वात शक्तिशाली क्षण असल्याचं म्हटलं जातं। राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना विधी अभिजित मुहूर्तावरच झालेला होता आणि त्यामुळे धर्मध्वजारोहणासाठीही अभिजित मुहूर्त हा शुभ मानला जातोय। या मुहूर्ताची वेळ आहे 11:52 आणि दुपारी 12:35 हा मुहूर्त आहे। त्यामुळेच 43 मिनिटांचा कालावधी धर्मध्वजारोहणासाठी अत्यंत शुभ मानला जातोय। पुराणानुसार भगवान राम यांचा जन्म याच मुहूर्ताच्या वेळी झालेला होता, त्याच्यामुळे राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजारोहण करण्यासाठी हा शुभ काळ निवडण्यात आलेला आहे।
तर उपस्थितांमधला हा उत्साह आपण अनुभवतोय. जय जय श्रीरामचे नारे त्या ठिकाणी आज अयोध्या नगरीत सगळ्यांनाच ऐकू येत आहेत. ही संपूर्ण अयोध्या नगरी आजच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी खास अशी सजलेली आहे. तर या राम मंदिरावर धर्म ध्वजारोहणाचा सोहळा अगदी थोड्याच वेळात त्या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर राम दरबाराची ही दृश्य आपण पाहतोय. राम दरबाराचं हे दृश्य डोळ्यात साठवावं असंच. आणि हा संपूर्ण परिसर आपण विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत हा ध्वजारोहणाचा सोहळा याच ठिकाणी थोड्याच वेळात पार पडणार आहे. राम जन्मभूमि का जब उन्होंने विशेष तौर पर भेजा आज के लिए आपको, इसलिए भेजा है क्योंकि उन्होंने राम जन्मभूमि में आंदोलन में सक्रिय रूप से भाग लिया था और आज हमारा अवसर आया है. तो कुछ सुनाएंगे, कुछ राजस्थान वाला कुछ सुनाएंगे, राजस्थान वाला कलर, राजस्थान वाली रंग जो है वो कुछ नजर आएगा अयोध्या में. अरे दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. बोलो दुनिया चले न श्री राम के बिना, राम जी चले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. हमने पढ़ ली रामायण पढ़ ली है, हमने समझ ली है. लंका जले न हनुमान के बिना, राम जी चले न हनुमान के बिना. राजस्थानी रंग हमको नजर आना चाहिए अयोध्या में, पता चले कि राजस्थान से लोग आए हैं. राजस्थान में वीरभूमि मेवाड़ महाराणा प्रताप की भूमि है. और तो अयोध्या आकर कैसा लग रहा है पहले तो हमें अयोध्या आकर बहुत ही सुंदर आनंद की प्राप्ति हो रही है. बहुत अच्छा. आप कहाँ से आई हैं ये हम बताइए. ये अयोध्या जिले से हैं. अयोध्या से ही हैं. तो खूब ब्लॉगिंग व्लॉगिंग कर रही हैं आप, बिल्कुल रील बन रहा है पूरी तैयारी के साथ. दर्शन हो ना हो रील बनना चाहिए. तो मजा आ रहा है, बहुत अच्छा लग रहा है. अच्छा. तो यहाँ अवधि में कैसे बोलते हैं, नीक लागत जी बढ़िया, नीक लागत, बहुत नीक लागत भाई. अब तो कुछ भोजपुरी वाला सुनाएंगे क्या आप लोग. भोजपुरी, हाँ कुछ भोजपुरी सुना दीजिए. देखिए आज भाई अवध में है तो कुछ भोजपुरी होना चाहिए. अवध में बाजे बधैया हो, अवध में बाजे बधैया हो, राम राजा बने हैं. अवध में बाजे बधैया हो, राम राजा बने हैं. राजा बने हैं, राम राजा बने हैं, राजा बने हैं, राम राजा बने हैं. अवध में बाजे बधैया, राम राजा बने हैं. अवध में बाजे बधैया हो, राम राजा बने हैं. अरे राजा जी खजनवा देदा, रानी जी गहनवा देदा. राजा जी खजनवा देदा, रानी जी गहनवा देदा. बाजी ना बधाई ऐसे हीरा रतनवा देदा, राजा जी खजनवा देदा. राजा जी बहुत शानदार, बहुत शानदार, बहुत शानदार. तर आपण पाहतोय की अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत राम भक्त या सोहळ्यामध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी, उपस्थित राहण्यासाठी आलेले आहेत. आपण पाहताय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी